वाजे याला आपण पाहतोय, जो पहिलं षटक हाताळण्यासाठी रेडी झालेला आहे. स्ट्राईकवरती पाहतोय आपण सिक्सर किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं मिस्टर अजय धोदडे. तर नॉट स्ट्राईक एंडवरती पाहतो आपण मिस्टर सतीश जाधव याला. पहिला बॉल ऑन साईटला खेचून घेतलाय. आउटफील्डमध्ये चेंडू तिकडे थांबतोय, मात्र शतरक्षक तिकडे बीट होतोय. 2 धावा पळून पूर्ण झाल्यात. चेंडू आउटफील्डमध्ये थांबला गेलाय, तेच कारण 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि 3च धावेवरती इथे समाधान मानावं लागणार आहे. या 3 धावांनी धावसंख्येला आता सुरुवात झालेली आहे. 3 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. वेगवान चेंडू होता ऑफस्टंपच्या बाहेर. पंच देवानंदची वळवी यांनी सांगितले की हा चेंडू वाईड असणार आहे. वाईड बॉल. वेगवान चेंडूचा मारा केला होता दीप्तेश वाजे याने, मात्र वेगावरती नियंत्रण नव्हतं आणि आपण पाहतोय हा बॉल वाईड इथे हाताळला गेला. एक्स्ट्रा रन असणार आहे. एक्स्ट्रा रन धावसंख्या आपण पाहतोय 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू टाकलाय. खूप चांगले चेंडू इथे आपण पाहतोय हात लावता दीप्तेश आणि मात्र सचिन यांनी चांगल्या प्रकारे चेंडू खेळून देखील काढला होता. एक सिंगल धाव आलेली आहे फक्त. या सिंगल धाव्याने धावसंख्या आता 5 या आकड्यावरती. फक्त 2च चेंडू टाकून झाले त्या षटकातील. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस आपण खूप चांगला स्ट्रोक. अजय धोदडेच्या बॅटमधून चेंडू निघतोय सरळ 6 धावांकरता. खूप चांगलं टायमिंग इथे जुळलेलं आहे आणि हा चेंडू आपण पाहतोय सरळ 6 धावांकरता पाठवला गेलाय. षटकार. अजय धोदड्याला आपण पाहतोय या परिसरातील एक जबरदस्त आणि एक नामवंत खेळाडू आहे. इथे वेगवान चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क तेवढा चांगला झालेला नाहीये. एक निर्धाव चेंडू येताना दिसतो आपल्याला. षटकार आल्यानंतर कमबॅक केलंय इथे गोलंदाजाने. आता थोडासा महागडा देखील ठरलाय. 11 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. या षटकातील बॉल टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. इथे आता सरळ चेंडू यष्टानुवरती जाऊन आदळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल आणि आता अजय धोदडे याला माघारी परतावं लागेल. अजय धोदडे बॅक टू द डगआउट. पहिला गडी बाद. पार्लर नाही एवर यू. बघा अजय याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे आणि आता नव्याने बॅटर सचिन जाधव हा आता इन होतोय. मागच्या सामन्याचा हिरो ज्याने मागच्या मॅचमध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती. मॅच विनिंग पारी केली होती. तोच सचिन आता मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. या षटकातील शेवटचा बॉल बाकी असेल. 11 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 3 षटकाचा आपण सामना पाहतोय. यावेळेस पाहतो आपण चेंडूला सरळ बॅट निघून काढलाय. स्ट्रेट हिट पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय या बाउंड्री लाईनच्या बाहेर.
सचिनच्या बॅटमधून निघालेला हा A1 क्वालिटी ब्रँडेड चौकार 4. वरडाच्या दिसान भिजून वारणा केला जोशान माझा डुक्कर पळाला. वरडाच्या दिसान भिजून वारणा केला जोशान माझा डुक्कर पळाला. जिबल्यान सांगते ओ डुक्कर कुणाचा अमके यायाचा. जिबल्यान सांगते ओ डुक्कर कुणाचा अमके यायाचा. थँक्यू डीजे. शेवटच्या बॉलवरती खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 15 या आकड्यावरती 15 रन्स, 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील चांगली धावसंख्या धावफलकावरती लावली होती. 58 धावांचं टार्गेट सेट केलं होतं चिंचपाडा या संघासमोर गावदेवी स्पोर्ट्स मानेसापाडा या टीमने. इथे देखील चांगला स्कोर आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 बंधू आपण पाहतोय खेळपट्टीवरती, छोटे मिया बडे मिया. बडे मिया सध्या तरी स्ट्राईकवरती पाहायला मिळत आहेत. ऑफस्टमच्या बाहेर निघून जाणारा चेंडू आहे. पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईट आहे. वाईट बॉल, वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. वाईट बॉलने धावसंख्या आता 16 या आकड्यावरती 16 रन्स, 16 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. ते आणखीन एक वेगवान चेंडू येताना दिसतोय आपल्याला. गोलंदाज मयूर वाजे जो मागच्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता. 3 विकेट्स त्याने घेतले होते. इथे आपण पाहतो या वेगावरती स्वार होताना दिसतोय. वेगवान चेंडूची हाताळणी करताना दिसतोय. इथे चेंडूला सोडून दिलाय. वेगावरती नियंत्रण नाही आहे. व्हाईट बॉल इथे येताना दिसतोय. धावसंख्या आपण पाहतो या 17 धाबा या धावफलकावरती लागले जात आहेत. बघा अतिरिक्त वेग आहे तेच कारण नियंत्रण थोडंसं हटलं जात आहे मयूर वाजे याचं. आणि एक्स्ट्रा चेंडूची तो हाताळणी करतोय. इथे आखोट्या बाजू चेंडू पूलचा फटका पाहायला मिळतोय. पूल पॉवरफुल झालाय आणि चेंडू हा मैदानाच्या बाहेर फरार झालाय. थोडासा मिस्टेक झाला आणि चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेला 4 धावांकरता. तर हा चौकार आलाय. या चौकाराने धावसंख्या आता 21 या आकड्यावरती 21. इथे आता लॉंग ऑफ मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे, थोडासा स्लिप होतोय मात्र स्वतःला सावरलं आणि तिकडे चेंडूला थ्रो केलं. तोपर्यंत आपण पाहतोय एक धाव ही कंप्लीट झाली होती. दुसऱ्याचा प्रयत्न सचिन आपण पाहतोय. सचिनचं लक्ष नव्हतं तिकडे मात्र इथे एक सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न थोडासा अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकला असता. तेच कारण पंचांनी रेफर केलंय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पोहोचवला गेलाय.
आउट आउट. कबलीस माधवपान बिग हिट येण्याचा प्रयत्न, बिग हिट केला जातोय आणि चेंडू सरळ 6 धावांकरता पाठवला गेलाय. बिग शॉट इथे येताना दिसतोय सचिन जाधव याच्या बॅट मधून. काय जबरदस्त फटका केला गेलाय. डीजे हा षटकार आलेला आहे. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोचलेली आहे, ती म्हणजे 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणि हा चेंडू येतोय वाईट बॉल. ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू टाकला गेला होता. पंचांनी सांगितले हा चेंडू वाईट आहे, वाईट बॉल. ते पाहतोय आपण पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका ते केला गेला. एकदा तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होणार नाहीये. एकाच धावेवरती ते कंप्लीट आपण पाहतोय समाधान मानावं लागतंय. ते म्हणजे सचिन आणि सतीश याला धावसंख्या आता जाऊन पोचलेली आहे, ती म्हणजे 30 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. 30 धावा धावफलकावरती लागले गेलेत. इथे देखील कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. एक सिंगल धाव इथे अंकित केली जाईल. या सिंगल धावेने धावसंख्या आता जाऊन पोचलेली आहे 31 या आकड्यावरती. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 31 धावा. चला जाऊया डीजेकडे, ऐकूया सुमधुर संगीत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आता प्रदीप आलाय. प्रदीप म्हस्कर. पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव इथे अंकित केली गेली. सचिनकडे आता स्ट्राईक ही सोपवली गेलेली आहे. आणि सचिन याने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग देखील केलेली आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील षटकारांची आतिषबाजी त्यांनी केली होती. या मॅचमध्ये देखील आपल्याला एक त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. एक चौकार देखील आला आहे. 3 बॉलमध्ये 11 धावसंख्येवरती जो खेळतोय. इथे बघा यावेळेस फोर्स केले चेंडूला. चेंडूला आता सरळ पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिनच्या बॅटमधून आणखीन एक धमाका षटकार. हा चेंडू पाहतोय आपण ऑफस्टमच्या बाहेर इथे टाकला गेलाय. पंचांनी दुनियात समांतर इथे दाखवलेत. वाईट चेंडूची नोंद झालाय. धावसंख्या आता 39 या आकड्यावरती. 39 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत.
वेगवान चेंडू होता, यावेळेस बीट झालाय सचिन जाधव. एक धाव तर वेगाने कंप्लीट झाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय, फेकी झालेला आहे नॉन स्ट्राईक एंड कर. आणि आपण पाहतोय बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक नाही आहे, तेच कारण 3 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. चौथ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि चौथी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. 4 धावा इथे पलून पूर्ण केल्यात. बघा यष्टरक्षकाच्या मागे तिकडे चेंडू गेला होता, यष्टरक्षकाने चेंडू फील्ड केला, मात्र फेकी खराब झाली आणि त्याचा फायदा उचलला. सलग 4 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 4 धाब्याने धावसंख्या आता 43 या आकडावरती. बॉल टाकून झालेत 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे आपण पाहतोय ब्लॉकरमध्ये चेंडू टाकला गेला होता, सरळ बॅटने फटका देखील केला गेला. एक धाव तर कंप्लीट झाले. एकाच धावेवरती समाधान इथे मानावं लागेल. सतीश आता स्ट्राईकवर आहे. सतीश थोडासा थकलेला जाणवतोय. आपण पाहतोय उष्णता देखील भरपूर आहे आणि उष्णतेचा फटका नक्कीच खेळाडूंना बसतो आणि थकवा देखील जाणवतोय. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 44 या आकड्यावरती. यावेळेस 50 आकडा इथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ तिकडे त्या स्लाइड वरती जाऊन आदळलेला आहे. षटकार. शेवटचा आता एक बॉल बाकी असेल. 50 धावा या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय. 50 धावा इथे धावफलकावरती लावलेल्या आहेत काही गावदेवी स्पोर्ट्स मानिसापाडा या टीमने. पुन्हा एकदा एक मोठा फटका सतीशच्या बॅट मधून. हा तर खूपच लांब पाठवलाय. षटकार येताना दिसतोय. धावसंख्या 56. 57 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 18 बॉल आणि 57 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या असतील त्या म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स जांभूलपाडा या टीमला. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्य शुभ सर्वदा.
निश्चर्याचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीत आलेल्या सर्व खेळाडू रसिकांचे सहर्ष स्वागत करीत उशिराने आलेल्या प्रेक्षकांचे आणि यूट्यूबवर उशिराने जोडलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आई गावदेवी स्पोर्ट मानीचा पाडा आणि आई गावदेवी स्पोर्ट जांभूलपाडा अशा दोन संघांमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते. गावदेवी स्पोर्ट मानेचा पाडा या संघाने 56 धावा दापलकावर लावल्या आणि 57 धावांचं आव्हान जांभूलपाडा संघाला ठेवलं. पहिलाच बॉल हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षण कुठली चुकी न करता इथे फलंदाज बाद झालाय तो म्हणजे विघ्नेश सुतार. बॅक टू द पॅव्हलियन गॉन. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा कुलकंद फिरवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा कुलकंद फिरवा. अजय धोदडे याच्या पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त झाली. चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते अजय धोदडे याची. मोठं आव्हान बॅटची एज मात्र इथे फलंदाजाला थांबवलंय. कुठल्या प्रकारे धाव न घेता चेंडू जातो निर्धाव. तिसरा चेंडू अजय धोदडे याचा. पुन्हा एकदा बॅटची एज. काय गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. मात्र इथे फलंदाज हा बाद झालाय. एस्टनवरती बॉल लागलाय आणि फलंदाज बाद झालाय. नव्याने फलंदाज प्रदीप मस्कर मैदानामध्ये इन झालाय. पुढचा चेंडू अजय धोदडे याचा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलंय. एक सुद्धा धाव न खर्च करता फलंदाज बाद केले. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा विकेट डाऊन. तिसरी विकेट डाऊन झाले पहिल्या षटकामध्ये. चेंडू टाकून झाले 4. 3 विकेट डाऊन. अजून सुद्धा अकाउंट खोललं नाही. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये अजय धोदडे याची. नव्याने बॅटर अजित वाजे. ते मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता. चेंडू गेलाय स्लॉट मध्ये. हा आलाय षटकार 6.
शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अकाउंट ओपन झालंय 6ने. मात्र खराब चेंडू हाताळतोय अजय धोदडे. लेग स्टंप सोडून जाणार हा चेंडू. धावसंख्या 7. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू अजय धोदडे याचा. धाव चेंडू पॅटर्न बॉल संपर्क झाला नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या षटकाच्या नंतर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 7. 3 बाद 7 अशी धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरा षटक हाताळण्याकरता सतीश जाधव हा गोलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सतीश जाधव पूर्णपणे चाबुलपाडा संघाला बांधून ठेवलंय मानेच्या पाडा या संघाने. मात्र हा चेंडू खराब चेंडू हाताळतोय. धाव सुद्धा पूर्ण झाले. या खराब चेंडूवर 1+1 अशी धाव येते. धाव संख्या पोचते ते धाव संख्या 9 वर पोहोचले गेले. सतीश जाधवचा चेंडू ते मात्र जोरकस फटका मारलाय. क्षेत्ररक्षण पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केलं गेलंय. आता मग दिप्तेश वांजे याला स्ट्राईक मिळाली आहे. आपला संघ अडचणीमध्ये पडला गेला आहे तर त्या अडचणीमधून बाहेर काढावं लागेल. समोरच्या दिशेने चेंडू याला मात्र 1 धाव इथं सहजरित्या पूर्ण झाले. या धावेने धावसंख्या 11 या धावेवर पोचली गेले. चेंडू टाकून झाले 2. अजून सुद्धा या षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू सतीश जाधव यांचा. जोरकर मारण्याचा प्रयत्न मात्र बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. चेंडू जातोय निर्धाव. चेंडू हाताळून झाले 3. धाव संख्या 11 दुहेरी अंकामध्ये प्रवेश झालाय. पुढे सरसावून खेळणं फटका बॉल जातोय समोरच्या दिशेने. मात्र 1 धाव ते सहजरित्या पूर्ण केले. एकच धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या 12 या धावसंख्येवरती पोहोचले गेले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. तर चेंडू सतीश जाधव यांचा. चौरकस मारला फटका. काय एफर्ट लावले गेलेत. चेंडूला थांबवलं गेलं मैदानामध्ये. आपल्या संघासाठी 5 धावा इथे रोखल्या गेल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. अजय धोदडे चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. शेवटचा चेंडू ते मात्र टॉपेज लागतोय. बॉल जातोय डिक्लेअर झोनमध्ये. 1 धावेकरिता दुसरे षटक समाप्ती झाले. दुसऱ्या षटकच्या समाप्तीनंतर धाव संख्या धावफलकावर लागली गेले ती 14. शेवटचे 6 चेंडू. सहा चेंडू मध्ये 43 धाव्यांची गरज. एकतर्फा मॅच आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये. शेवटचं षटक हाताळण्याकरिता सचिन जाधव
हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अपील केली गेली आणि थर्ड अंपायरकडे डिसिजन पोचवलं गेलं आहे. हा नाकरिता 2 धावेसाठी धावले गेले होते, मात्र इथे तिसऱ्या अंपायरकडे डिसिजन पोचवलं गेलं आहे. जाऊयात थोड्याच वेळामध्ये तिसऱ्या अंपायरचा सुद्धा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तोपर्यंत एक समुद्र गीत ऐकूया कमांडीचे. थँक्यू डीजे. तर फलंदाज बाद असेल. तिसऱ्या अंपायरचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला गेला आहे. फलंदाज फ्रॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला गेला नव्हता. विकेट डाऊन होते. समीर आला गेलाय मैदानामध्ये. समीर बुचड मैदानामध्ये इन झालाय. तेव्हा तर समोरच्या दिशेने हवेमध्ये चेंडू झेल पकडला गेलाय आणि समीर याला डगआउटच्या आसऱ्याला पाठवलं गेलंय. समीर आला आणि समीर गेला. नादी लागू नको माया तुला चांगला चढवशील ये डंकीला बांधून तुला बदा बदा पडत आग डंकीला बांधून तुला बदा बदा पडत नव्याने बॅटर सूरज गायकवाड. सूरज गायकवाड मैदानामध्ये इन झालाय. प्रदीप मस्कर याचा चेंडू निर्धाव आला गेलाय. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. चेंडू जातोय निर्धाव. या षटकातले 3 चेंडू हाताळून झाले, त्यातून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सध्या चेंडू सचिन याचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, नियम धरून गेम करण्याचा प्रयत्न होता, मात्र तो असफल ठरतोय आणि 1 धाव पूर्ण झाले. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ आता बाकी आहे मैदानामध्ये. चेंडू समोरच्या दिशेनं मारला गेलाय तर 1 धाव ही पूर्ण झाले. धाव संख्या पोचली गेली ते 17 या धाव संख्येवरती. शेवटचा चेंडू इथे हिट विकेट. बॅट मात्र एस्टियन वरती आदळलंय आणि हिट विकेट इथे झालंय कमांडीचे. थँक्यू डिझाई. चला आपण लगेच चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा टीम आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे आणि गावदेवी स्पोर्ट्स मानेचा पाडा. या सामन्याचा सामनावीर कोण आहे? मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा आपण पाहतोय सचिन जाधव ठरतो या सामन्याचा सामनावीर. खूप चांगली बॅटिंग केलेली आहे सचिन जाधव याने.
आणि सचिन जाधव ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चला सचिन आपण या. कॅप्टन थोडीशी घाई करा, या आपण देखील या. चिट्ट्यांचा ड्रॉ हा इथे केला जाणार आहे. अजित घरत यांचं खूप खूप आभार व्यक्त करतोय. पंचांना नक्कीच चांगलं सहकार्य त्यांनी केलं या स्पर्धेमध्ये. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अजित घरत आपल्यापासून ते आता रजा घेत आहेत, त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि आता लगेच आपण चिट्ट्यांचा ड्रॉ इथे करणार आहोत.